या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। तब्बल 1 वर्षापासून अधिक काळ कारागृहात खितपत पडलेल्या आरोपीच्या खटल्याची सुनावणी केवळ रासायनिक तज्ज्ञाकडून जप्त मुद्देमालाची तपासणी होऊन अहवाल न आल्यानं खोळंबून असल्यामुळे उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर यांना कारणे दाखवा अशी नोटीस काढण्याबाबत आरोपी पक्षातर्फे केलेला अर्ज न्यायालयानं मंजूर करून उपसंचालकांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे। अत्याचार केल्याच्या आरोपावरून 1 वर्षापासून कारागृहामध्ये खितपत पडलेल्या पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वाठार येथील श्रीराम शिंगाडे या युवकाच्या खटल्याची सुनावणी तब्बल 1 वर्षापूर्वी रासायनिक तज्ज्ञाकडे पाठवण्यात आलेल्या जप्त मुद्देमालाची रासायनिक तपासणी होऊन मुद्देमाल परत न आल्यानं आणि तपासणी अहवाल न आल्यानं खोळंबून राहिले आहे। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी मुद्देमाल परत आणण्यासाठी नेमणूक केलेल्या स्पेशल कॉन्स्टेबल सोलापूर येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे जाऊन मुद्देमाल परत मिळण्याबाबत पत्र देऊन 3 महिने उलटून गेले तरीही तज्ज्ञांनी मुद्देमाल तपासणी करून अहवाल दिला नाही आणि मुद्देमाल देखील परत केला नाही। त्यामुळे आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी असा अर्ज न्यायालयात सादर केला। हा अर्ज देखील मंजूर करण्यात आला आहे। या खटल्यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे, ॲडव्होकेट सुहास कदम, ॲडव्होकेट वैभव सुतार, ॲडव्होकेट किरण गवळी यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शेख हे काम पाहत आहेत। खटल्याची सुनावणी विना अनेक आरोपी न्यायालयामध्ये कोठडीत खितपत पडलेले आहेत। त्या आरोपींचे खटले त्वरित चालवण्याबाबत उच्च न्यायालयानं आणि सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी आदेश दिले आहेत, परंतु केवळ रासायनिक तज्ज्ञांचा अहवाल आणि मुद्देमाल न्यायालयात सादर न केला गेल्यामुळे अनेक खटल्यांची सुनावणी होत नसल्यामुळे अनेक कच्च्या कैद्यांना बंदिवासात राहावं लागत आहे। याबाबत उच्च न्यायालयात आरोपीतर्फे याचिका दाखल करण्यात येणार आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।